हाय हॅलो नमस्कार. मी ज्योती जाधव, खुशी अँड मम्मा या माझ्या युट्यूब ब्लॉगवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट करायला घेतलेली आहे आणि मला बघायचं आहे की मला ती जमते आहे की नाही. त्यात गोष्ट अशी आहे की इथे बघा, इथे मी मिरच्या वाळत घालायला घातलेल्या आहेत. उन्हाळा चालू झाला की सगळ्यात इम्पॉर्टंट जे काम असतं, ज्या सगळ्या लेडीज करतात, ते म्हणजे कांदा लसूण मसाला चटणी. म्हणजे तीच मी आज इथे करणार आहे आणि आज डे 1 आहे. मी सकाळी सगळं सामान आणलं होतं. कुठे दुसरीकडे गेली नाही, आपलं जे रेग्युलर मार्केट असतं तिथेच गेली होती आणि तिथून मी हा 1.5 किलो मिरच्या आणलेल्या आहेत. मिरच्या आणायच्या अगोदर सुद्धा मी खूप लोकांची चौकशी केली. माझ्या आईला विचारलं, नंतर जिथे मिरच्या कुटतात ना तिथे सुद्धा मी जाऊन चौकशी केली की मिरच्या मसाल्याला आणायच्या अगोदर, कुटायला आणायच्या अगोदर मी काय काय करायला पाहिजे. तर त्यांनी मला सांगितले की 2 दिवस ज्या मिरच्या आहेत त्या पूर्ण उन्हामध्ये वाळवायच्या आहेत. परंतु मला असं वाटतंय की आता मी त्या चेक केल्या, साधारणतः 12 वाजता मी त्या उन्हामध्ये ठेवल्या होत्या आणि खूप कडक ऊन आहे. तर आता साधारणतः 5 वाजलेले आहेत. सो 5-6 तास झाले असतील बहुतेक. सो मला वाटते तेवढं ऊन त्याला पुरेसं आहे, कारण की त्या असं लगेच तुटतायत. सो तेवढं ऊन पुरेसं आहे. परंतु त्या मला म्हणाल्या, ज्या कुटणाऱ्या काकू आहेत टंकातल्या, त्या म्हणाल्या की 2 दिवस कडकडीत ऊन, पण मला असं वाटतं मिरच्या पांढऱ्या पडतील. सो मी आजच्या दिवसच उन्हामध्ये ठेवणार आहे त्या मिरच्या, कारण की त्या खूप सुकलेल्या आहेत. तुम्हाला दाखवते, चला आपण त्या बघूया. हे बघा, ही मिरची आहे आपली लवंगी आणि ही लगेच अशी तुटत आहे. बघा, हे तुटतीये लगेच. ही आहे अशी तुटतीये करकिरण, म्हणजेच ही पूर्ण सुकलेली आहे. सो जास्त काही मला वाटत नाही वाळवायची गरज आहे अजून, कारण की भरपूर झालेला आहे. 5-6 तास ऊन म्हणजे भरपूर झालेला आहे. मी ज्या टिप्स देणार आहे तुम्हाला, त्या तुम्हाला उपयोगी पडतील. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला कांदा लसूण मसाला म्हणजेच आपली चटणी करायला प्रॉब्लेम येणार नाही. आता मी इथे तुम्हाला ह्या मिरच्यांचं प्रमाण सांगणार आहे. ही लवंगी मिरची आहे, तुम्ही बघू शकता. ही लवंगी मिरची आहे आणि ही मी 1 किलो प्रमाणामध्ये घेतलेली आहे. त्याचप्रमाणे मी इथे शंकेश्वरी जी असते, शंकेश्वरी आहे ती इथे पावशर घेतलेली आहे. तुम्हाला जर जास्त कमी प्रमाण करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि इथे माझी बेडगी मिरची आहे, ती सुद्धा मी पावशर घेतलेली आहे. काश्मीरी मिरची मी इथे वापरलेली नाहीये, कारण की बेडगी मिरची ही रंग सुद्धा छान देते आणि म्हणजे कलर सुद्धा छान येतो त्याचा, आणि तिखटालाही लवंगी मिरची आहे. सो मी ह्या 3च मिरच्यांचा वापर इथे केलेला आहे. The next day. सो हे बघा, आज दुसरा दिवस आहे आणि आज आपण मिरच्या खुडणार आहोत. आज आपल्याला भरपूर काम आहे, म्हणजे अर्ध काम तर आज आपण करून घेणार आहोत. खरं तर काल रात्रीच आपण केल्या असत्या, मिरच्या खुडल्या असत्या, परंतु आपल्याला काही एवढं टाइम नव्हतं, कारण की लेडीजला फक्त मसालाच करायचा नसतो, बाकी घरातली सुद्धा सगळी कामं करायची असतात. सो मी फक्त उन्हामध्ये त्या वाळवल्या, सगळं सामान चटणीचं घरी आणलं, उन्हात मिरच्या वाळवून घेतल्या, एवढंच मी केलेलं आहे. सो आज आपण काय करणार आहोत, आज आहे दिवस दुसरा आणि आपण करणार आहोत मिरच्या ज्या आहेत त्याचे डेट वेगळे काढणार आहोत, म्हणजेच त्या निवडून घेणार आहोत. लसूण सोलणार आहोत आणि खोबरं बारीक चिरून ठेवणार आहोत किंवा बारीक करणार आहोत. असं एवढंच करणार आहोत. हे सुद्धा खूप मेन गोष्ट आहे. मेन म्हणजे खूप वेळ लागतो मिरच्या निवडण्यासाठी. आता 1:30 वाजलेला आहे. आता बघूया मला ह्या 1.5 किलो मिरच्या निवडायला किती वेळ लागत आहे. त्याच्यावरती तुम्ही पण तसा अंदाज लावू शकता. मी अशा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मिरच्या घेतलेल्या आहेत, एक सगळ्या घेतलेल्या नाहीयेत, कारण की त्या उदसतात. सो आता बघूया आपण मिरची निवडायची कशी. हे बघा, ही अशी मिरची घ्यायची, पूर्ण देठ त्याचा काढायचा नाहीये. इथं असं हात ठेवायचा आहे आणि असं तोडून घ्यायचं आहे. असं म्हणजे परत दाखवते, ही अख्खी मिरची आहे. सो याचा फक्त हा वरचा जो भाग आहे तोच काढून घ्यायचा आहे. हे जे आहे याचं खालचा भाग ह्या देठाचा तो काढून घ्यायचा नाही. तर आत्ताशी फायनली 2.5 तासानंतर, म्हणजेच मी 1:30 वाजता बसले होते मिरच्या निवडायला. तुम्हाला मग सांगितलं 1:34 बरोबर झाली होती आणि आता 4:02 झालेली आहेत. म्हणजे 2.5 तास मी मिरच्या निवडतीये. ह्या मिरच्यांचं प्रमाण, फक्त मिरच्या ह्या 1.5 किलो इतक्या आहेत. सो मला एवढा टाइम लागलेला आहे. सो मी तुम्हाला इथे ऍडवाइस देईल की कोणाची तरी मदत घ्या मिरच्या निवडायला. आणि
मला जास्त उदसलं नाही मिरच्या निवडताना, कारण की मी हवेशीर ठिकाणी बसलेली होती. म्हणजे मी बाल्कनीमध्ये जी आपली गॅलरी असते तिथे निवडायला बसली होती. तुम्ही जर गावाला असाल आणि तुम्ही जर मिरच्या निवडत असाल तर तुम्ही नक्कीच अंगणात किंवा घराच्या टेरेसवरती बसा. आणि जर तुम्ही शहरात राहून मसाला करणार असाल, मिरच्या निवडणार असाल तर नक्कीच गॅलरी हाच एक ऑप्शन आहे, किंवा मग बिल्डिंगच्या वरती जिथे तुम्ही उन्हात टाकलेलं आहे तिथे मिरच्या निवडायच्या आहेत. जेणेकरून काय होतं की आपल्या ह्या ज्या मिरच्या आहेत त्या उचसत नाहीत. म्हणजे आम्हाला जाणवत आहे की थोडंसंच उदसल्या एक दोन सेकंदासाठी जर मी ओतल्या मिरच्या तर निवडताना मला अजिबात उदसल्या नाहीत, कारण की मी एकदम हवेशीर ठिकाणी बसलेली होते. तर नक्कीच ही टिप फॉलो करा तुम्ही की हवेशीर ठिकाणी बसायचं आहे मिरच्या निवडताना. तर हे बघा, मी आता मस्त आंघोळ केलेली आहे, कारण की एवढी काळजी घेऊन सुद्धा मला इकडे सगळीकडे रॅशेस लाल लाल झालेला आहे. कारण एकच आहे की मिरचीचा हात लागलेला आहे. मग जर आपल्यालाच एवढं होतंय तर लहान मुलांचं कसं होईल जर थोडा जरी हात लागला तर. म्हणून तुम्ही डायरेक्ट कपडे चेंज करा, आंघोळ करा, काय प्रिकॉशन्स घ्यायचे ते घ्या, फक्त लहान मुलांना त्याच्यापासून लांब ठेवा. आणि आता हे बघा, आपण आता लसूण सोलणार आहोत, कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, खुशी झोपलेली आहे. सो पटकन एक काम मला करून द्यायचं आहे. सो मी इथे असा कढईमध्ये लसूण सोलायला घेतलेला आहे. त्यात एक वाटी सुद्धा आहे, जेणेकरून वाटीभर लसूण, म्हणजे मेजरमेंट मी असं पावशर असं ऐकलेलं आहे, परंतु पावशर आता मोजायला मला एवढा टाइम नाहीये. खाली जर मी मोजेल तर वाटी एक असते वाडगं, ते घ्यायचं आहे भरून असं. आणि त्याच्या मापाने आपण तेवढा लसूण टाकणार आहोत, म्हणजे वाटीभर लसूण निवडून घ्यायचं आहे. सो इथे तुम्ही देशी लसूण सुद्धा वापरू शकता, परंतु माझ्याकडे देशी लसूण नाहीये. सो मी साधा लसूण जो आपला असतो तोच वापरणार, कारण की मागच्या वेळेस सुद्धा माझ्या आईने तोच वापरला होता, चटणी छान झाली होती. आणि आता देशी लसूण मला माहित पण नाही कुठे भेटेल, सो मी हाच वापरणार आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुमच्या आवडीनुसार लसूण कोणताही वापरू शकता, फक्त वाटीभर लसूण पाहिजे. सो लसूण सोलताना मला माझ्या आजीची आठवण झाली, कारण की माझी जी आजी होती ती लसूण पहिल्या बायका काय करायच्या, देशी लसूण असायचा आणि त्याचं साल काढणं काही शक्य नसायचं आणि खूप जास्त चटणी असायची, तर ती अशी त्याला तेल लावायची फोडून त्या लसणाला, आणि ते उन्हात ठेवायची 2-3 दिवस, आणि तो लसूण असा निघायचा आपोआप. सो मला आता त्याची आठवण झाली म्हणून तुमच्याशी शेअर केलं. तुम्ही असं करता का नक्की कमेंट करून मला सांगा. आणि आपली चटणी कशी झालेली आहे, तुम्ही कशी करता हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. हाय, आज आहे मेन दिवस, ज्या दिवशी आपण चटणी कुटणार आहोत आणि त्याची जी बाकीची राहिलेली प्रोसेस आहे ती सगळी आपण करणार आहोत. चला तर हे बघा, 1 किलो कांदा मी इथं घेतलेला आहे कापून. असा घ्यायचा आहे, किंवा तुम्ही खिसलेले खिसू पण शकता, किंवा त्याच्या स्लाइस पण करू शकता, फक्त ते एकसारखं असावं. आणि आता ह्यात मी तेल घातलेलं नाहीये, हे असंच आपल्याला 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातलं जे मॉइश्चर आहे ते कमी होतं आणि लवकर कांदा शिजला जातो. आता मी ह्याच्यामध्ये तेल घालणार. साधारणतः आपल्याला 1 फुलपात्र तरी तेल घ्यायला लागेल. अंदाज घेत घालायचं, एकदम एकसाथ घालायचं नाही. अगोदर अर्ध फुलपात्र, नंतर अर्ध फुलपात्र, असं करत आपण ह्याला घालणार आहोत. सो आता आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत, थोड्या प्रमाणात. असं मी एका भांड्यामध्ये तेल काढून घेतलेलं आहे, जेणेकरून तेल वापरायला टाकायला मदत होते. बघू शकता तुम्ही, तर 3 पळी इथे मी तेल ऑलरेडी टाकलेलं आहे. तुम्ही कोणत्याही एका भांड्याने मोजून ते तेल टाकू शकता. तेल ह्याला जास्त लागतं, सो अंदाज घेत टाकायचं आहे. तेलामध्येच ही चांगली कांदवणी परतून घ्यायची आहे, आणि पूर्ण ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे पूर्ण अर्धा होतो हा कांदा जो आहे तो अर्धा होतो. त्याला शिजायला जवळजवळ 1 तास तरी मला वाटतंय लागतो, पाऊण ते 1 तास. तुमच्या त्या क्वांटिटीवरती आहे तुम्ही कसं टाकताय ते. आता काही लोक याच्यामध्ये मीठही टाकतात, पण मी टाकणार नाही, कारण की चटणीमध्ये मग मला प्रमाण कळणार नाही की किती सांगायचं. सो मी अजिबात रिस्क घेणार नाही. आपण नवीन आहोत, त्याच्यामुळे आपण काही रिस्क जास्त कुठल्या बाबतीत घेणार नाही. थोड्या वेळाने आपण अजून तेल टाकूया. असं झाकण लावून कांदवणी शिजायला ठेवून द्यायची आहे. मध्ये मध्ये हे आपण चेक करणार आहोत, सो तुम्ही सुद्धा चेक करा, जेणेकरून खाली लागणार नाही आणि कांदा हा करपणार नाही. बस तेल घालून घ्यायचं आहे. आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत.
थोड्या थोड्या प्रमाणातच घालायचे आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, जेणेकरून ते आपल्या मोकळ्या अंगाने हलवता येतील. जर तुमच्याकडे मोठी कढई वगैरे किंवा पातेला असेल किंवा घम्याला असेल, तुम्ही जर गावात राहत असाल तर, इथे तर माझ्याकडे तर नाही, तो आम्ही गॅसवर फ्लेम मिडियमच ठेवलेला आहे, कारण ते मला अजून जास्त अंदाज नाही. कांदा सुद्धा मधून मधून हलवत राहायचंय. आता मी फास्ट केलंय गॅस, फ्लेम जे आहे ना थोडंसं दुखवायचं आहे. दुखवायचं म्हणजेच भाजायचं आहे. तर प्रत्येकाच्या भागामध्ये वेगवेगळं नाव आहे. तर परातीत ओतणार आहे, कारण की एक ओतायला त्रास होत आहे. बघा हे असं इझी पडतंय. चला तर मग सगळ्या मिरच्या अशा पद्धतीने भाजून घेऊया. चला तर आता सगळ्या मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहेत. तुम्हाला दाखवते एक मिनिट. आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या सगळ्या भाजून झालेल्या आहेत. एकाच ठिकाणी जरी मिरच्या मिक्स केल्या तरी चालतात. माझ्याकडे जास्त मोठं भांडं नाहीये, सो मी वेगवेगळ्या केलेल्या आहेत. परंतु जेव्हा त्या थंड होतील, नॉर्मल होतील टेम्परेचरला, तेव्हा मी त्याला एकाच ठिकाणी पोत्यामध्ये भरून घेऊन जाणार आहे. मिरच्या तर भाजून झाल्यात. आता आपण खडे मसाले बघूया कोणते कोणते आहेत. सगळे मी 2-2 तोळा घेतलेले आहेत. 2 तोळा म्हणजे 20 ग्रॅम आहेत. आता प्रत्येकाच्या आवडीनुसार, प्रत्येकाच्या परंपरेनुसार, म्हणजे सांगितल्याप्रमाणे लोकांनी घरच्या तुम्ही त्याचं प्रमाण मसाले जे आहे ते कमी जास्त करू शकता. मी काही जास्त रिस्क घेतली नाही, म्हणून मी 2 तोळा सगळे घेतलेले आहे. आणि मसाले हे पण प्रत्येकाचे काही काही ऍडिशनल ऍड असतात. काही काहींचे ह्याच्यापेक्षाही कमी असतील किंवा ह्याच्यापेक्षाही जास्त तुम्ही ऍड करत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही ह्यात काय घालता आणि काय नाही घालत. आता मी तुम्हाला दाखवते मी काय काय घालत आहे. सो हे बघा, हे दगड फूल आहे, हे जावित्री, हे धने आहेत, हे नाकेश्वर, हे त्रिफळा, खसखस, खोबरे, शहाजिरे, काळी मिरी, मसाला, वेलची, सुंठ, जायफळ आहे, हे सॉरी हे काय आहे, विलायची नाही, काय म्हणतात त्याला बरं, दालचिनी, आणि हे साधे जिरे आहेत, ही लवंग आहे, थोडेसे मेथीदाणे, चक्री फूल, तमालपत्र आणि हळकुंड, हे खडा हिंग आहे, ही जायफळ आहे, एकच आहे, आणि हे बडीशोप आहे, आणि ही खसखस आहे. आता ह्या सगळ्याचं जे प्रमाण आहे हे म्हणजे खोबरं आणि धने सोडले तर बाकीचं जे सगळं आहे ते 20-20 ग्रॅम म्हणजे 2 तोळा एवढ्या प्रमाणामध्ये आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मसाला करू शकता. आता आपण तो भाजून घेऊया. कढई आपली छान आपण अशी क्लीन करून घेणार आहोत पहिली, कारण की आपल्याला आता जे पदार्थ भाजायचे आहेत खडे मसाले ते बिना तेलाचे भाजायचे आहेत. सो पहिला आपण त्यातलं साफ करून घेतलेले आहेत, काय म्हणतात ना, धने जे आहेत ते आपण साफ करून घेतलेले आहेत आणि ते छान असं आपण भाजणार आहोत मंद गॅसवरती. जास्त भाजायचं नाही, हलकं भाजायचं आहे. हलक्या हाताने धने भाजून घ्यायचे आहेत. त्याचा वास येतो, जास्त करपवायचं नाही. धने भाजले की त्याचा वास येतो. लगेच गॅस बंद करायचा आहे आणि दुसरा खडा मसाला भाजायला घ्यायचा. आणि हे छान असं जिरे, आपले धने छान भाजून झालेले आहेत ते असं काढून घ्यायचं एक सेपरेट. आता आपण तीळ आणि सोबतच त्याच्या खसखस हे घालून घेणार आहोत. दोन्ही
2 तोळा म्हणजे 20-20 ग्रॅमच आहेत. थोडस भाजून घेतात. याचंही प्रमाण प्रत्येकाच्या चटणीमध्ये वेगवेगळं असू शकतं. मी जास्त प्रमाणात नाही घातलं, मी थोड्याच प्रमाणात घातलेलं आहे कारण की हे ऍडिशनल आहे. काय होतंय, प्रत्येक मसाल्यांची नावं मला काही माहित नाही, मी पहिल्यांदाच बनवते, त्याच्यामुळे थोडस मला काय म्हणतात डिफिकल्टी येते पटकन बोलायला, कारण की तोंडात नाही येत नाव त्याची. हे झालेलं आहे, हे काढून घेऊया. आता आपण बिना तेलाचे जे मसाले होते ते भाजून घेतले आहेत. आता आपण थोड्या तेलात जे मसाले भाजून घ्यायचे आहेत ते बघणार आहोत आणि ते कसे भाजायचे तेही बघणार आहोत. आता सगळ्या कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेऊ आणि याच्यामध्ये हे जे तमालपत्र आहे ते घालून घेऊया. त्याचबरोबर हे दगडफूल जे आहे ते सुद्धा घालून घेणार आहोत आणि छान असं भाजून घेणार. छान असं हलवत हलवत त्याला भाजायचं आहे. मसाला हा काढून घ्यायचा आहे. त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल, मेथीदाणे आणि शहाजिरे घालून घ्यायचे आहेत. छान असं भाजून घ्यायचं आहे. मेथी आणि शहाजिरे चांगली भाजून आहेत मसाल्यामध्ये काढून घेऊया. तर हा बघा आपला कांदा आता आपण एवढा शिजत आलेला आहे. तुम्ही बघू शकता त्याला पूर्ण असं तेल सुटलेलं आहे, पण हवा तेवढा तो मला वाटत नाहीये शिजलाय, कारण की याच्यामध्ये मध्ये थोडासा पांढरा कांदा दिसतोय. सो मी अजून 10 मिनिटं ह्याला शिजवणार आहे, म्हणजे तो परफेक्ट असा होईल. ते बघा पांढरे पांढरे थोडेसे आहे. सो तसं नकोय आपल्याला, पूर्ण असा ब्राऊन झालेला पाहिजे. अजून 10 मिनिटं हा कांदा शिजायला लागणारच आहे. तोपर्यंत आपण बाकीचे मसाले तळून घेऊ. आता आपण जास्तीचं तेल, म्हणजे थोडं जास्तीचं तेल लागणारे जे मसाले आहेत ते तळून घेणार आहोत. जसं की ही जावित्री, ह्याला जरूर जास्तीचं तेल लागतं, सो आपण ते तळून घेणार आहोत. आणि हे फूल जे आहे ते फुलतं तळताना, आणि ते फुललं की काढून घ्यायचं. गॅस थोडासा मिडियम करते, तो जळतं येते लगेच. ते बघा आता हे जे फूल आहे ते छान तळलेलं आहे, याला काढून घेऊया बाहेर. आता याच तेलामध्ये आपण हे जे चक्री फूल आहे ते, मसाला वेलची आणि दालचिनी घालून घेणार आहोत आणि छान असं भाजून घेणार आहोत. ह्याला सुद्धा थोडं जास्त तेल लागतं, त्यामुळे हे सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे. आणि याचं म्हणजे एकसाथ जरी भाजलं, काय काय पदार्थ यातले आहेत जे एकसाथ भाजावे, जेणेकरून आपला टाइम जो असतो, जे समान वजनाला असतील, समान जाडीला असतील, ते पदार्थ तुम्ही एकसाथ भाजायला काही हरकत नाही. एक एक करायला तुम्हाला टाइम, म्हणजे तुम्ही एक एक सुद्धा करू शकता. मसाले छान भाजले गेलेले आहेत, त्याला बाहेर काढून घेऊया. थोडस तेल असं नितळायचं आणि मगच बाहेर काढून घ्यायचं. आपला जो कांदा आहे तो छान असा भाजलेला आहे, त्याने कडेला छान असं तेल सोडलेलं आहे. आता गॅस बंद करून घेऊया आणि कांदा जो आहे थंड करायला ठेवून देऊया. आता याच कढईमध्ये अजून थोडं तेल वाढवूया आपण. तेल गरम झालं की याच्यामध्ये नागकेशर, लवंग, काळी मिरी आणि त्रिफळा घालून छान असं करून घ्यायचं. हे बघा असं तळायचं आहे. कमी तेलामध्ये, हे मीडियम तेलामध्ये तळून घ्यायचं आहे.
जास्त तेल घ्यायचं नाही. जास्त तेल का घ्यायचं नाही, कारण की मसाल्यामध्ये ते तेल राहू शकतं आणि परत आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो मिरची कुटताना. आता हे तळताना जरा चेहरा सांभाळून घ्यायचा, कारण की यातील जे पदार्थ आहेत ते खडे मसाले आहेत ते उडतात. सो असं थोडंसं प्रोटेक्शन घ्या, नाही तर तुमच्या चेहऱ्यावरती ते होऊ शकतं. तुम्ही बघू शकतो तडतडाचा आवाज सुद्धा येतोय, उडतंय हे. आता हे काढून घ्या. आता याच तेलात जर थोडं तेल राहिलं असेल तर, आता माझं भरपूर तेल राहिलंय, याच्यामध्ये ठेचलेली सुंठ मी घालणार आहे. तुमचं जर थोडं तेल राहिलं असेल तर तुम्ही तेल वाढवू सुद्धा शकता. आता ही सुंठ फुलेपर्यंत तळून घ्यायची आहे, ठेचून घ्यायची आहे सुंठ. आपली जी सुंठ आहे ती हिला तळून झालेली आहे, फुललेली आहे. आता हिला काढून घेऊ कढईमध्ये. आता मी नवीन कढई घेतलेली आहे. आता मगाशी ना जेव्हा मी मसाला करत होती तेव्हा माझे हे जिरे जे आहेत ना, जिरे आणि बडीशोप आहे ती भाजायची राहिली होती. सो मी आता ती भाजतीये. याला अजिबात तेलाचा समावेश करायचा नाही. हे भाजताना सुद्धा तेल नाही वापरायचं, नुसतं कोरड्या कढईमध्ये हे भाजून घ्यायचं आहे. याचा सुद्धा छान वास सुटतो आणि नंतर मग जिरे काढून घ्यायचे आहेत. कढईमध्ये आपण बडीशेप सुद्धा थोडीशी हलकी भाजून घ्यायला हवी. बडीशेप छान भाजून झालेली आहे, काढून घेऊया. आता थोडं तेल घालू. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये हळकुंड घालून घेऊ. छान असं भाजून घेऊ. हळकुंड आहे त्याचं बारीक तुकड्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे अगोदरच. थोडं त्यामध्ये किंवा दगडाने ठेचून घ्या आणि नंतरच तळा. तळलेले हळकुंड जे आहे ते छान निथळून घेऊ आणि मसाल्यामध्ये काढून घेऊ. त्याच तेलामध्ये थोडस जायफळ जे आहे आपलं ते तळून घेऊ. जायफळ हे लगेच तळतं, जायफळ हे फोडून घ्यायचं आहे आणि ते लगेच तळलं जातं. सो लगेच त्याला बाहेर काढून घ्यायचं. त्याच तेलामध्ये थोडासा हिंग तळून घेऊ. दोन मिनिटं परतायचं आहे, तळायचं आहे. आता राहिलेलं सगळं जे तेल होतं ते आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता मेन गोष्ट ती म्हणजे खोबरं भाजून घेणार आहोत. म्हणजे जास्त तेलामध्ये आपण त्याला तळून घेणार आहोत. हे आहे आपलं पावशेर खोबरं आणि ते तेलामध्ये असं भाजून घ्यायचं आहे. छान असं या तेलामध्ये आपलं हळकुंडाचं तेल आहे त्याच्यामुळे ते पिवळं झालं खोबरं आपल्याला. छान ते असं ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. खोबरं छान तळलेलं गेलेलं आहे. आता ह्याला काढून घेऊ आणि थंड करून घेऊ. चला तर मग आता आपलं सगळं साहित्य तळून झालेलं आहे, भाजून झालेलं आहे. आता ते म्हणजे थंड करायला ठेवलेलं आहे. कांदा जो होता आपली कांदा थंड करायला ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे आपण जो तळून घेतलेला खोबरा होता तो सुद्धा थंड करायला ठेवलेला आहे. ते थंड झाल्यानंतर कुटायला जायच्या अगोदर म्हणजे डंकात जायच्या अगोदर ते आपण बारीक करून घेऊन जाणार आहोत, कारण की अर्धी चटणी मी मिसळणार आहे. सो ते बारीक करून घेऊन जायचं आहे वेगवेगळ्या डब्यांमध्ये.
आता आपण डंकावरती जाण्यापूर्वी जी तयारी करायची होती ती करून घेतलेली आहे. लसूण हा थोडंसं खडं मीठ घालून बारीक केलेला आहे. कांदाही बारीक केलेला आहे. खोबरंही बारीक केलेलं आहे. सगळं हे वेगवेगळ्या डब्यामध्ये भरून घेऊन जायचं आहे. सोबत 1 किलो मीठ, खडे मीठ सुद्धा घेऊन जायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे माझी सगळी तयार झालेली आहे. मिरच्या या पोत्यामध्ये भरून ठेवलेल्या आहेत आणि आता मी डंकावरती माझी चटणी कुटायला गेली. नाही कुठली आहेस तू? सातारचे साताऱ्याची आहे. तर हा बघा आपण मसाला डंकातून कुटून आणलेला आहे आणि हा इतका सुंदर झालेला आहे. याचा जो वास आहे ना घमघमाट तो संपूर्ण घरामध्ये पसरलेला आहे. आणि कलर तर तुम्ही बघू शकता इतका सुंदर सुरेख लाल कलर याला आलेला आहे. छान आहे. नक्कीच तुम्ही ही ट्राय करू शकता. तर हे बघा आपण 1.5 किलो मिरच्या घेतल्या होत्या. 1 किलो कांदा भाजून घेतला म्हणजे तेलामध्ये शिजवून घेतला होता पूर्ण. पावशर खोबरं आणि पावशर लसूण आणि 1 किलो मीठ, खडं मीठ एवढं सामानामध्ये ते सामान बुक्क्यामध्ये मिक्स केलेलं आहे. बुक्का करताना तो फक्त मिरचीचा आणि खड्या मसाल्यांचा केला होता आणि त्याच्यामध्ये कांदा, लसूण, खोबरं आणि मीठ हे मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यापासून हा आपला असा मसाला तयार झालेला आहे. म्हणजे 1.5 किलो मिरचीपासून आणि बाकीचे साहित्य मिळून 4.5 किलो हा मसाला तयार झालेला आहे. सो नक्की तुम्ही हा मसाला मी सांगितल्या पद्धतीने बघा आणि करा. खूप छान आणि टेस्टी आणि झणझणीत होतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. आणि मेन म्हणजे आता हा मसाला जो मी आणला होता तो मी दुपारी आणला होता आणि 4-5 तास मी असाच त्याला बाहेर ठेवलेला होता आणि आता मी ह्या चिनी मातीच्या भांड्यामध्ये भरून ठेवणार आहे. आणि दररोजच्या यूजसाठी आपण थोडासा बाहेर काढून ठेवायचा आहे. सारखा त्याला हात लावायला जायचं नाही. चुकून जर ह्याला पाण्याचा हात लागला तर तो मसाला खराब होऊ शकतो. त्यासाठी ही काळजी घ्यायची. रोजच्या वापरासाठी थोडासा मसाला काढून ठेवायचा आणि हा साठवणीचा मसाला या चिनी मातीच्या भांडीमध्ये ठेवून द्यायचा. तर आपला या मसाल्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.